दरम्यान राज्यातील विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदाचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिलेलं आहे। मात्र अजूनही त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदाचं नेमकं काय होणार असा सवाल वारंवार उपस्थित होतोय। तर दुसरीकडे 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीलाही स्थगिती देण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती। अदिती तटकरे यांच्या नियुक्तीला भरत गोगावले आणि शिवसेनेच्या इतर आमदारांनी विरोध दर्शवला, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या नियुक्तीलाही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला। त्यामुळे आजच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी यावर तोडगा निघणार का याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय काय घडेल आणि विरोधी पक्ष नेतेपदाचा आज कुठला निर्णय होईल का या संदर्भात चर्चा करूया। वेदांत, अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो विरोधी पक्ष नेतेपदाचा, कारण या संदर्भामध्ये पत्र देण्यात आलेलं आहे, त्याला सुद्धा काही दिवस उलटलेत। आता अर्थात या सगळ्या बाबतीमध्ये काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागलं असेल। आज नक्की याच्यावरती तोडगा निघू शकतो का? पूर्वी जेव्हा हे अधिवेशन सुरू झालं तेव्हा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शिफारस पत्र हे विधानसभा अध्यक्ष यांना देण्यात आलं आणि भास्कर जाधव यांचं नाव या शिफारस पत्रामध्ये देण्यात आलं। मात्र आता 20 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळेच काल ठाकरेंची सेना काही प्रमाणात आपण आक्रमक झालेली पाहायला मिळाली। भास्कर जाधव यांचं असं म्हणणं आहे, जर विरोधी पक्षनेतेपदी जर मी नको असेल तर इतर कोणाचं नाव द्या, मात्र विरोधी पक्षनेतेपदाबद्दल निर्णय घ्या, अशा प्रकारे त्यांनी सभागृहात आपलं मत मांडलं। खरं तर विधानसभा उपाध्यक्षपदाची निवड काल झाली, अण्णा बनसोडे यांचं विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली, मात्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाबद्दल निर्णय होत नाहीये। आणि निर्णय का होत नाहीये, काय नेमकी कारणं आहेत, ही कारणं तरी विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला सांगावीत, असं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। संख्याबळाचा विचार, तर संख्याबळाचा विचारासंदर्भात जो नियम आहे त्याबाबत माहिती घेतली असता असा संख्याबळाचा कुठलाही नियम विरोधी पक्षनेतेपद निवडताना किंवा विरोधी पक्षनेतेपद देताना नाही, असं विधानसभा सचिवालयाकडनं सांगण्यात आलं होतं। फक्त विधानसभा अध्यक्ष हेच आपल्या अधिकारात विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हा निर्णय का घेत नाहीयेत याचं उत्तर विरोधी पक्षनेते पदासंदर्भात हे उत्तर मिळावं असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी उत्तर मिळतं का किंवा विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात निर्णय होतो का हे पाहावं लागेल। आज जर विरोधी पक्षनेतेपदाबद्दल निर्णय झाला नाही तर सलग 2 अधिवेशन हे विरोधी पक्षनेतेपदा विना झालेलं आपल्याला पाहायला मिळते। दुसरं म्हणजे पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। महायुतीमध्ये अजूनही 2 जिल्ह्यातल्या पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटलेला नाहीये। रायगड त्यासोबतच नाशिक, जी माहिती सूत्रांकडनं मिळते हे अधिवेशन झाल्यानंतर हा तिढा सुटेल आणि योग्य तो निर्णय मुख्यमंत्र्यांकडनं घेतला जाईल असं सांगण्यात येतंय। पूर्वी नक्कीच वेदांत, असे महत्त्वाचे निर्णय का पुढे ढकलले जात आहेत आणि त्याच्यावरती तोडगा का घेतला जात नाहीये हा नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण याच्याकडे लक्ष ठेवून राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।